नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या 74व्या भागामध्ये अशोक मामांना नोकरी लागल्यामुळं घरामध्ये मुलांनी चांगलं डेकोरेशन केलेलं असतं. पुढे ते अशोक मामांना सोफ्यावरती बसायला सांगतात. इरा अँकरिंग करते. इरा म्हणते की आज आपल्या आजोबांना नोकरी लागल्यामुळं त्यांचं मनापासून अभिनंदन. यावरती सर्वजण टाळ्या वाजवतात. पुढे इरा म्हणते की आज आपले आजोबा म्हणजेच अशोक माधव माजगावकर हे मस्त तयार होऊन ऑफिसला जाणार आहेत आणि येताना आमच्यासाठी खाऊ पण घेऊन येणार आहेत. तर ईशान म्हणतो की गेम पण घेऊन येणार आहे. इरा म्हणते आणि माझ्यासाठी बुक्स पण घेऊन येणार आहेत. तर अशोक मामा हे फुलराणीला म्हणतात इकडे आणि हळूच तिच्या कानामध्ये म्हणतात की ही पोरं आत्ताच त्यांचा कट बाजूला करून ठेवतात. यावरती फुलराणी हसते. अशोक मामा म्हणतात ठीक आहे मी आणेल सगळं पण मला काही मिळणार आहे. इरा म्हणते तुम्हाला सुद्धा मिळणार आहे ना गंमत. असं म्हणत ती ईशानला खुणवते. पुढे इरा आणि ईशान अशोक मामांजवळ बसतात आणि त्यांना गोड पापा देतात. अशोक मामा म्हणतात की अरे वा, हे तर त्याच्यापेक्षा मस्त आहे. पुढे ईशान म्हणतो की अजून पण तुम्हाला एक गिफ्ट मिळणार आहे. असं म्हणत तो आतमध्ये जातो आणि त्याची क्रिकेटची ट्रॉफी घेऊन बाहेर येतो. ती अशोक मामांना देतो. अशोक मामा पण खुश होतात. ईशान म्हणतोय ताई आमचा एक फोटो घे ना. सई मी त्यांचा एक फोटो घेते. पुढे ती म्हणते की आपला एक सेल्फी घेऊ ये ना फुलराणी आंटी. असं म्हणत ती एक सेल्फी पण घेते. अशोक मामा म्हणतात की थँक्यू थँक्यू असं म्हणत ती ट्रॉफी बघतात. ते म्हणतात अरे ही ट्रॉफी तर ईशान तुला क्रिकेटमध्ये मिळाली होती ना. ईशान म्हणतो की हो. अशोक मामा म्हणतात अरे पण मग आता तू मला का देतोयस ती. ईशान म्हणतो की आजोबा त्यावेळेस मी स्टार होतो ना. मग आज तुम्ही स्टार आहात म्हणून तुमच्यासाठी ही. अशोक मामा म्हणतात की हो का. फुलराणी म्हणते की आपले मामा आहेत की नाही काल पण स्टार होते आज पण स्टार आहेत आणि उद्या पण स्टार राहणार. अशोक मामा म्हणतात तुला काय पगार वाढून हवाय का. फुलराणी चिडते आणि म्हणते मी म्हटलं का तुम्हाला मला पैसे वाढून हवेत. तुम्ही स्वतःहून दिले त्यावेळेस घेतले की नाही मी. उगाचच आपलं तोंडाला येईल ते बोलता. जरा चांगलं बोलायला गेलं ना की हा माणूस वाकड्यातच शिरतो. अशोक मामा म्हणतात की बरोबर कळलं कळलं थांब मला वडे खाऊ दे. असं म्हणत ते वड्यांची अख्खी प्लेट उचलतात. फुलराणी म्हणते की आता 6चे 6 वडे तुम्ही एकदम गिळणार की काय. अहो तुम्ही एकच वडा खायचा आहे. संयमी म्हणते की फुलराणी आंटी अगं असं कोणाचं जेवण मोजू नये ग. तर अशोक मामा म्हणतात की बघ बघ खरी वेणूची नाच शोभते. फुलराणी म्हणते की त्या असत्या ना तर त्यांनी सुद्धा तुम्हाला असाच दम भरला असता. एवढं तेलकट खायचं नाही. काल तुम्ही 4-5 प्लेट ह्या भज्यांच्या खाल्ल्यात आणि आता एवढे सगळे वडे खाणार का. ते काही नाही एकच वडा खायचा. अशोक मामा म्हणतात की बरं बरं. असं म्हणत ते त्या प्लेट ठेवतात आणि एक वडा उचलतात. पुढे संयमी त्यांचा वडा खाताना एक फोटो काढते. अशोक मामा म्हणतात काय. तर संयमी म्हणते की तुमचा स्टँडर्ड फोटो काढला. म्हणजे असं लक्ष नसताना फोटो काढायचा. ती असं म्हणत त्यांना तो फोटो दाखवते. तर अशोक मामा वडा खाताना फोटो असतो. यावरती सर्वजण हसतात. पुढे फुलराणी म्हणते की बर ए बाई आता तो फोन ठेवून दे आणि ते गरम गरम वडे खाऊन घे. मी ना अजून काय घेऊन येतो तुम्हाला सरबत वगैरे. असं म्हणत ती आतमध्ये जाते. पुढे अशोक मामा हा उरलेला एक वडा गुपचूप घेतात. तर ते इरा पाहते. इरा त्यांना खुणवूनच म्हणत असते की तो वडा ठेवा. अशोक मामा नाही नाही असं खुणवून तिला म्हणत असतात. पण इरा मात्र परत एकदा त्यांना खुणवून म्हणते की तो वडा ठेवा. मग अशोक मामा तो वडा ठेवून देतात. त्यानंतर इकडे अनिश हा भैरवीला भेटायला येतो. तो तिला म्हणतो सांग काय तुझ्या डोक्यामध्ये. भैरवी म्हणते की मला तुला विचारायचं होतं एक. जर तुझी इच्छा असेल तर प्लीज मला उत्तर देशील. अनिश म्हणतो त्याची गरज नाही. माझी जर इच्छा नसेल ना तर मी काहीच करत नाही. आणि मी माझं जे काही करतो ना ते 100% करतो. पुढे भैरवी त्याला म्हणते मग तुला मुलांना सांभाळायची इच्छा नाही आहे का. अनिश म्हणतो की ॲबिलिटी नाही आहे. भैरवी म्हणते का. अनिश म्हणतो की अगं माझा एका जागी पत्ता नसतो. मी सतत इकडे तिकडे भटकत असतो. बाबांच्या भाषेत सांगायचं झालं तर मी उडाणटप्पू आहे. मग मी कसं काय मुलांना सांभाळणार आहे. एकतर न पेलवणाऱ्या जबाबदाऱ्या मी घेत नसतो. आणि मुलांना सांभाळणं म्हणजे खूप मोठी कमिटमेंट असते. शेवटी तू काय आणि मी काय. आपल्यासारखी माणसं मुलांना सांभाळू शकत नाही. भैरवी पुढे येते आणि म्हणते की अरे अनिश तुला जर असंच निगेटिव्ह बोलायचं होतं तर मग काल तू का मला म्हणालास की आपण भेटून बोलूयात. अनिश म्हणतो की निगेटिव्ह नाही मी प्रॅक्टिकल बोलतोय. आता बघ ना तू काय मी काय. आपल्यासारखी माणसं मुलांना नाही सांभाळू शकणार. भैरवी म्हणते आपल्यासारखी म्हणजे. अनिश म्हणतो की जबाबदारी नसलेली माणसं आपण. अगं मुलांना सांभाळायचं म्हटल्यावरती त्यांच्यावरती संस्कार पण व्हायला हवेत ना. एकतर ती मुलं आपल्याला पाहून आपल्याकडून काहीतरी शिकणार. पण आपल्याकडे मात्र काही दुसऱ्याला शिकवण्यासारखंच नसतं. भैरवी म्हणते की अरे अनिश मी कित्येक वर्ष ही एकटीच राहते माहीत नाही का तुला. अनिश म्हणतो की त्याला इंडिपेंडंट म्हणतात. त्याला रिस्पॉन्सिबल म्हणत नाही. भैरवी म्हणते मला नाही तसं वाटत. अनिश म्हणतो पाहिलं मी त्या दिवशी हॉटेलमध्ये. तुझ्या आवडीची गोष्ट तुला मिळाली नाही तर तू कशी चिडली होतीस त्या वेटरवरती. कशी हायपर झाली होतीस ते दिसलं मला.
तू बऱ्यापैकी शॉर्ट टेम्पर आणि हायपर आहेस. माझं पण अगदी तसंच आहे. त्यामुळं आपण दोघं जण मुलांचे पॅरेंट होणं हे मला नाही वाटत की योग्य असेल. आणि तुला जर असं वाटत असेल ना, की मी मुलांना सांभाळावं आणि तू अधून-मधून येऊन मुलांना भेटशील, तर तेही माझ्याच्यानी पॉसिबल नाही होणार. भैरवी म्हणते, "मला तसं नाही म्हणायचं." इथे बहुतेक भैरवीला सांगायचं असेल त्याला, की "मला ना तुझ्याशी लग्न करायचंय. आपण दोघं जण लग्न करू, मुलांना सांभाळू." पण ते ती डायरेक्ट त्याला म्हणत नाही. ती म्हणते, की "मला तुला आत्ता नाही सांगता येणार." अनिश म्हणतो, "बरं चल, आता मी निघतो. काही लागलं तर तसं मला फोन कर." असं म्हणत तो जायला लागतो. तर भैरवी म्हणते, की "अनिश, तुझ्या वडिलांना मी आवडत नाही." अनिश मागे येतो आणि म्हणतो, की पॅरेंट म्हणून आवडणं आणि माणूस म्हणून आवडणं यामध्ये फरक असतो. तू माणूस म्हणून कशी आहेस हे एवढं मला काही माहीत नाही. पण पालक म्हणून तू काही बरी नसशील याची मला मात्र खात्री आहे." असं म्हणत अनिश तिथून जातो. तेवढ्यात तिथे एका माणसाला चक्कर आलेली असती. 2 माणसं त्याला तिथं घेऊन येतात. त्यातला एक जण भैरवीला म्हणतो, की "ओ मॅडम ऐका ना, ही गाडी तुमची आहे का? बघा ना त्या माणसाला चक्कर आली आहे." भैरवी म्हणते, की "तुम्ही ना रिक्षा करून जा. तुम्हाला रिक्षा मिळेल. माझ्या गाडीत मला जमणार नाही न्यायला." तो माणूस तिला रिक्वेस्ट करत असतो, पण भैरवी नाही म्हणते. त्यानंतर ती थोडा विचार करते. पुढे ती अनिशला हाक मारते. इथे तिला अनिशला इम्प्रेस करण्यासाठी ती ड्रामा करते आणि म्हणते, की "ये ना इकडे, हे बघ त्या माणसाला चक्कर आली. त्याला ना मदतीची गरज आहे." तर अनिश लगेच त्या माणसाला म्हणतो, "काका तुम्हाला चक्कर आली का? चला, चला." असं म्हणत भैरवीच्या गाडीमधून ते हॉस्पिटलला जातात. तर इकडे संयमी, इरा, ईशान हे सरबत पीत असतात. अशोक मामा येतात आणि म्हणतात, की "मुलांनो, आता ही मजा मस्ती बास झाली. आता ना तुम्ही जरा जबाबदाऱ्या घ्यायच्यात." तर संयमी म्हणते, "अरे बापरे!" अशोक मामा म्हणतात, "अरे बापरे! काही नाही. संयमी ऐक, आता तू घरामध्ये जे काही वस्तू संपलेल्या असतील ना, त्याची तू यादी बनवायची." संयमी म्हणते, की "डन." पुढे अशोक मामा ईशानला सांगतात, की "तू दूध आणि पेपर ह्या सगळ्यांचे हिशोब करून महिन्याच्या शेवटी मला सांगायचं." आणि इराला सांगतात, की "तू कपड्यांचा हिशोब करायचा." यावरती सर्वजण हो असं म्हणतात. तेवढी तिथे फुलराणी येते आणि ती अशोक मामांच्या हातामध्ये लाईट बिल देते. अशोक मामा ते लाईट बिल बघतात आणि त्यांना धक्काच बसतो. ते म्हणतात, "अगं फुलराणी, एवढं लाईट बिल कसं काय आलंय? मागच्या वेळेस जेवढं लाईट बिल आलं होतं ना, त्याच्या 5 पटीनं जास्त लाईट बिल आलंय." पुढे ते मुलांना म्हणतात, की "मुलांनो, मला कळलंच पाहिजे, एवढं लाईट बिल कसं आलं?" तर ईशान, इरा, संयमी हे मात्र थोडेसे घाबरतात. ईशान तर हातात घेतलेला लाडू पुन्हा खाली ठेवून देतो. त्यानंतर इकडे भैरवी ही हॉस्पिटलमधून बाहेर येते. अनिश म्हणतो, "कसे आहेत आता ते दादा?" भैरवी म्हणते, "आहेत, ठीक आहेत आता ते. मी ना आता त्यांच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते." अनिश म्हणतो, "त्यांच्या बिलाचं काय झालं?" भैरवी म्हणते, की "भरलं मी ते." अनिश म्हणतो, "आणि त्यांनी जर ते पैसे परत नाही केले तर?" भैरवी म्हणते, "ठीक आहे ना. अरे तसंही पैशापेक्षा माणूस महत्त्वाचं. आपल्याला पैसे काय नंतर कधी कमावता येतील. पण माणूस गेल्यानंतर तो नाही ना परत मिळवता येत. शेवटी पैसा काय माणसाला लागतो ना म्हणून पैसा महत्त्वाचा." अनिश म्हणतो, "स्ट्रेंज. मला वाटलं नव्हतं की तू ह्या विचारांची असशील." भैरवी म्हणते, की "कसं असतं ना अनिश, दिसतं तसं नसतं. ब्लॅक अँड व्हाईट याच्या पाठीमागे सुद्धा काही असतं. पण लोकांना सवय लागली कॅटेगराईज करायची. तू आणि तुझ्या वडिलांमध्ये हेच एक कॉमन आहे." तर अनिश म्हणतो, की "हे बघ, तुला जर वाईट वाटलं असेल ना तर आय एम सॉरी." भैरवी म्हणते, की "नाही, मला नाही वाईट वाटलं. मला ना असं शो ऑफ करायला अजिबात आवडत नाही. जस्ट सेइंग हां." असं म्हणत भैरवी तिथून जाते. त्यानंतर 4 तासांनी अशोक मामा तिन्ही मुलांना समोर बोलावून घेतात. तिथे फुलराणीसुद्धा येते. अशोक मामा म्हणतात, की "गेली 4 तास मी तुम्हाला पाहतोय." फुलराणी म्हणते, की "जाऊ द्या ना, लहान मुलं आहेत." अशोक मामा म्हणतात, की "तू अजिबात मध्ये बोलायचं नाहीयेस." पुढे ते ईशानला म्हणतात, की "ईशान, तू बाथरूममध्ये गेलास, मग बाथरूमचा दिवा बंद केलास का?" ईशानला आठवतं, की आपण दिवा बंद केला नाही. पुढे ते इराला म्हणतात, की "इरा, तू पाण्याची बॉटल फ्रिजमधून काढलीस, पाणी प्यालीस, त्यानंतर तू फ्रिज बंद केलास का?" इराला पण आठवतं, की आपण फ्रिज बंदच केला नाही. त्यानंतर ते संयमीला म्हणतात, की "संयमी, तू झोपायला गेलीस, झोपल्याच्या आधी तू दिवा बंद केला होतास का?" तर संयमीला सुद्धा आठवतं, की आपण लाईट बंद केली नव्हती. पुढे अशोक मामा स्विच बोर्डकडे पाहतात. तिथे जवळ जाऊन म्हणतात, की "मोबाईल चार्जिंगला लावता आणि चार्जिंग झाल्यानंतर बटन बंद करता येत नाही का? ते बटन बंद करायला तुमच्याकडे 2 मिनिटं वेळ नाही आहे असं समजू का मी?" पुढे ते म्हणतात, की "काय दिवाळी लागली आहे का? का वीज आकाशातून बदाबदा खाली घरामध्ये पडते? तुमचं खाणं-पिणं, खेळणी, कपडे-लत्ते, पुस्तकं या सगळ्यांचे लाड मी पुरवील. पण अशी पैशांची उधळण मी खपवून घेणार नाही. चला एकदा माझ्यासोबत खेड्यापाड्यामध्ये तुम्हाला तिथं जाऊन दाखवेन, की तिथं 16-16, 15-15 तास ही वीज नसते. तुमच्यासारखी पोरं तिथं बाहेर रस्त्यावरती दिव्याच्या खाली अभ्यास करत असतात आणि तुम्ही इथं मुंबईत राहून तुम्हाला सगळं आयतं भेटतं, त्याची तुम्हाला किंमत नाहीये." फुलराणी म्हणते, "जाऊ द्या ना, त्यांना नाही समजणार." अशोक मामा म्हणतात, "समजणार नाही म्हणूनच त्यांना मी दम देऊन सांगतोय आणि नुसता दमच नाही तर त्यांना याबद्दल मी शिक्षा पण देणार आहे."
असं म्हटल्यावरती ईशान हा छडी घेण्यासाठी पुढे हात करतो. अशोक मामा म्हणतात की नाही, मी तुला मारणार नाही. नंतर तूच म्हणशील की आजोबा मारतात. संयमी पुढे येते आणि ती म्हणते की नाही, आम्ही असं काहीही म्हणणार नाही. इरा म्हणते की आजोबा, तुम्ही आम्हाला जी काही शिक्षा देईल ना ती आम्ही भोगायला तयार आहे. अशोक मामा म्हणतात ती तर तुम्हाला भोगावीच लागेल. चला, भिंतीकडे तोंड करून उभे राहा. तर पोरं तिन्ही भिंतीकडे तोंड करून उभे राहतात. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. फुलराणी दरवाजा उघडते. अनिश आतमध्ये येतो आणि हसतच म्हणतो, काय फुलराणी, कशी आहेस? तेवढ्यात तो समोर पाहतो की मुलांना अशोक मामाने शिक्षा केलेली आहे. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.